नमस्कार मित्रांनो, सावळीची जणू सावली या मालिकेचा खूपच जबरदस्त असा पुढील ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मालिकेत अखेर चंद्रकांतची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे. चंद्रकांतची एंट्री आता अबीरमुळे होणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आता खूप मोठ्या सत्याचा खुलासा होणार आहे. ते म्हणजे 8 वर्षापूर्वी नक्की असं काय घडलं होतं आणि अचानक घरातून चंद्रकांत कुठे गायब झाला होता. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्हाला वाटत होतं की चंद्रकांत या जगात नाहीये, पण आता चक्क आता राजकुमार चा भांडाफोड करण्यासाठी आणि आपल्या नातवाचा जीव वाचवण्यासाठी चक्क आता चंद्रकांत पुढे येत राजकुमारचे 3 तेरा वाजवणार आहे. तर मित्रांनो, हे सगळं घडत असताना सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे. तर मित्रांनो, आता अचानक चंद्रकांतची एंट्री कशी झाली आणि भूतकाळातील सत्याचा कसा उलगडा झाला हे पाहणं खूपच रंजक असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा. चल तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इकडे आता अबीर आणि ओवीच्या हट्टामुळे सारंगने ओवीला अबीरच्या घरी सोडलेला आहे. त्यावेळी आता अबीर ओवी गप्पा टप्पा मारत असतात. त्यावेळी ओवी मात्र सारखं तिच्या आईचा विषय काढत असते आणि असं म्हणत असताना ती सारखं सुशीला काकू असं बोलत असताना सावलीला ही गोष्ट मात्र खटकते की ती ओवीची आई आहे, मग ओवी तिला सुशीला काकू असं का बोलते. त्यावेळी आता सावली म्हणत असते की ओवी तुझले तरी काय, अगं सुशीला तुझी आई आहे ना, मग तू तिला काकू का म्हणतेस, आपल्या आईला काकू कोण म्हणतं बर. तर आता अबीर म्हणत असतो की अगं आई, तू जसं मला व्यंकटेश काकांना इकडे आल्यावरती बाबा म्हणायला सांगितलं तसंच. तर आता सावली आता विचार करू लागते की मी तर अबीरला खोटं सांगितलं आहे, पण सारं सगळं का केलं असेल, काहीतरी गडबड आहे. आता सावलीला मात्र शंकेची पाल चुकलेली आहे. तर आता सावली विचारू लागते की अगं ओवी बाळा, पण तू सुशीला काकूला आधीपासूनच आई बोलतेस ना. तर आता ओवी म्हणत असते की नाही. तर आता ओवी आणि अबीरने ठरवलेलंच आहे, काही झालं तरी ज्याप्रमाणे व्यंकटेश आपले बाबा नाहीये आणि सुशीला काकू आपली आई नाहीये, हे दोघं आपल्याशी खोटं बोलत आहेत, ही चूक त्यांना दाखवून द्यायची. आता काही झालं तरी सत्याचा उलगडा हा झालाच पाहिजे असा विचार करून आता त्या दोघांनी एक प्लॅन आखलेला आहे. तर आता ओवी म्हणत असते की सावली टीचर, ज्याप्रमाणे तुम्ही अबीरला सांगितलं इकडे आल्यावरती व्यंकटेश अबीरला बाबा म्हणायला सांगितलं, त्याचप्रमाणे आता काही दिवसांपूर्वी बाबांनी मला सुशीला काकूंना आई म्हणायला सांगितलं आहे. तर आता अबीरही म्हणू लागतो की आई, ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं त्याचप्रमाणे ओवी सांगितलं. त्यावेळी मात्र आता सावलीला खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर आता सावलीच्या खालची जमीन सदरते, पण मित्रांनो तिला आता कुठेतरी आनंदही झालेला आहे. तर आता सावली मनातल्या मनात खुशीही होते आणि ती आता ओवीला विचारू लागते की हे सगळं तुला बाबांनी बोलायला सांगितलं का. तर आता सावली म्हणत असते की हो ना. तर आता ओवी सांगू लागते की ज्यावेळी आम्ही बेळगावला आलो होतो त्यावेळी त्या सुशीला काकूचा नवरा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करत होता. त्यासाठी त्यांना वाचवण्यासाठी आम्ही तिकडे बेळगावला आलो होतो. त्यावेळीच अबीरला त्या रतननेच किडनॅप केलं होतं. त्यावेळी आमच्या दोघांची घट्ट मैत्री झाली आणि ज्याने अबीरला किडनॅप केलं होतं तोच व्यक्ती सुशीला काकूंचा नवरा आहे. तर मित्रांनो, हे ऐकल्यावरती सावलीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. तर सावलीच्या सगळ्या शंका दूर झालेल्या आहेत. आता सावली विचारू लागते की पण अगं, सुशीला काकूंचा नवरा असताना सुद्धा तुझ्या बाबांनी तुला सुशीला काकूंना आई म्हणायला का सांगितलं. तर आता ओवी म्हणत असते की सावली, मात्र तुम्हाला आणि माझ्या बाबांनाच माहिती असू शकते, कारण ज्यावेळी तुम्ही इकडे पुण्याला आला त्याच वेळी मला बाबांनी सांगितलं की त्या सुशीला काकूंना आई म्हणायला. तर इकडे आता अबीर म्हणू लागतो की अगं आई, ज्याप्रमाणे व्यंकटेश काका माझे बेळगावला काका होते आणि इकडे आल्यावरती बाबा झाले, त्याचप्रमाणे आपण इकडे आल्यावरती ओवीच्या बाबांनी सुशीला काकूंना आई म्हणायला सांगितलं होतं. हे सगळ्या गोष्टी तुम्हा मोठ्या लोकांना माहिती, तुम्ही मोठी माणसं आमच्याशी खोटं का बोलताय, आम्हाला काहीच कळत नाहीये. तर आता ओवी म्हणत असते की सावली टीचर, आता तुला हे सगळं समजलं आहे, मग तू आमची काहीतरी मदत करशील ना, तू बाबांना विचारशील ना हे सगळं काय आहे. तर आता सावली ह्यावर काहीच बोलत नाही, पण कुठेतरी तिच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळालेलं आहे. तर इकडे आता अमृता सारंगला म्हणत असते की अरे सारंग, तू तिकडे ओवीला अबीरच्या जवळ सोडून आला आहेस खरं आहे, पण तुला एक गोष्ट कळतीये का, जर का ओवीने सावलीला सुशीलाबद्दल काही सांगितलं तर, तिने जर का सांगितलं की सुशीला माझी आई नाहीये, हे बाबांनी मला खोटं सुशीला काकूंना आई म्हणायला सांगितलं तर किती मोठी गडबड होईल, हे तुला कळतंय का. तर आता सारंग म्हणत असतो की नाही अगं, आपण तिला समजावून सांगितलं आहे, त्यामुळे ती असं काही करणार नाही. मी तिला चांगलं समजावून सांगितलं आहे, त्यामुळे ती काहीही झालं तरी सुशीला ही तिचीच आई असंच सांगणार. तर अमृता म्हणत असते की सारंग, ह्यात काही गडबड व्हायला नकोय, पण
सारंग, आपण मुलांना कितीही समजावून सांगितलं ना तरी त्यांच्या डोक्यात जे येईल तेच ते बोलतील. ते कधी काय बोलतील ह्या गोष्टीचा नियम नाही. अरे तुला माहितीये का, त्या दिवशी पटकन अबीर जे व्यंकटेश आहेत ना त्यांना काका बोलून गेला. मग नंतरून त्याला गडबड तो त्यांना पुन्हा एकदा बाबा म्हणू लागला. मी माझ्या डोळ्यांनी उगाच अति विचार करते. तर आता अमृता सारंगला समजावण्याचा प्रयत्न करत असते. ती म्हणत असते की सारंग, मी खरंच ऐकलं आहे, तो काका काका म्हणत होता. त्याच वेळी तो खूप गडबडला. सावली त्याच्याकडे रागाने बघत होती. तेवढ्यात तो लगेच आता बाबा बाबा म्हणू लागला. हे बघ सारंग, मला तुला एवढं सांगायचं आहे, ज्याप्रमाणे तू नाटक करतोयस, सुशीला ही ओवीची आई नाही तरी सुद्धा तू ओवीला सांगतोय की ती तुझी आई आहे, त्याचप्रमाणे सावली सुद्धा नाटक करते. अबीरचे बाबा हे व्यंकटेश नाहीये, तिने दुसरं लग्न केलेलं नाही. तू या सगळ्याचा विचार कर, कारण मी सावलीला चांगलीच ओळख. ती दुसरं लग्न करणं शक्यच नाही. त्यामुळे आता तुला शोधून काढायचं आहे काय खरं काय खोटं. तर आता सारंग म्हणत असतो की वहिनी तू काय बोलतेस, मला खरंच काही कळत नाही. तर आता अमृता ही म्हणू लागते की सारंग, सुरुवातीला ज्यावेळी मला ही गोष्ट कळली त्यावेळी सुद्धा मला असंच वाटत होतं. तर आता सारंग म्हणत असतो की ठीक आहे, मी आता एक काम करतो, हे सगळं काही मी अबीरकडून काढून घेतो. आणि वहिनी, जर का तुझी ही शंका खरी असेल तर अबीर नक्की कोणाचा मुलगा आहे. तर आता अमृता म्हणत असते की गोष्ट लक्षात येत नाहीये का, अबीर आणि ओवीचे बर्थ डेट एकच आहे. दोघे जण एकाच स्कूलमध्ये जातात. म्हणजे ज्यावेळी सावली तुला सोडून गेली त्यानंतर 6-7 महिन्यानंतर त्या मुलीला तू हॉस्पिटलमधून आणलं होतंस आणि त्याच दिवशी सावलीने तिच्या दुसऱ्या बाळाला म्हणजे अबीरला जन्म दिला होता. आणि त्यानंतर सावली बेळगावला गेली, तिने दुसरं लग्न केलं. हे कसं शक्य आहे? काहीतरी लॉजिकली विचार कर. त्यावेळी सारंग म्हणत असतो की वहिनी, मी असा विचार केलाच नाही, मला खरंच ही गोष्ट लक्षात आली नाही. वहिनी, तू जे बोलतेस ना ते अगदी बरोबर, ह्यात काहीतरी गडबड आहे आणि हे मला सगळं शोधून काढलं पाहिजे. तर इकडे आता सारंग बबलूला घेऊन ओवीला घेण्यासाठी आलेला आहे. त्यावेळी आता बबलूला त्यांनी सगळं काही रस्त्यात सांगितलेलं आहे. त्यावेळी आता बबलू म्हणत असतो की अबीर साहेब, आता तुम्हीही चला. तर आता सारंग म्हणू लागतो की ओवी, उगाच जास्त बडबड केली नाहीस ना. तर आता अबीर म्हणू लागतो की नाही हो, ती कशाला जास्त बडबड करते, ती काय वेडी आहे का? तुम्ही आता तिला काहीही बोलू नका, तिने काही बडबड केली नाहीये, तिने आम्हाला काहीही सांगितलेलं नाही. तर आता सारंग म्हणत असतो की अरे अरे, तुझं चाललंय तरी काय, सारखी ओवीची बाजू घेतोयस, सारखी ओवी ओवी करतोयस. तर आता ओवी म्हणत असते की ठीक आहे बाबा, मला घेऊन चल आणि त्याचबरोबर अबीरला सुद्धा एक राऊंड गाडीमधून मार. असं म्हणत आता सारंग म्हणत असतो की आता ऐकता का, चला माझ्यासोबत, असं म्हणतो आता दोघांनाही घेऊन चालला आहे. तर आता ज्यावेळी आता हे दोघे जण गाडीमध्ये येऊन बसले आहेत त्यावेळी आता सारंग अबीरला विचारत असतो की तू व्यंकटेशला काका का म्हणतो. तर आता अबीर म्हणत असतो की ज्याप्रमाणे ओवी सुशीला काकूंना आई म्हणते त्याचप्रमाणे की म्हणजे व्यंकटेश हे तुझे बाबा नाहीये, मग तुझे बाबा आहेत तरी कोण. आता अबीर सांगू लागतो की मला माझ्या बाबांबद्दल काहीही माहिती नाही, हे मला माहित नाही आणि मला माझ्या आईने मी माझ्या बाबांना कधीही पाहिलंही नाही. तर आता सारंग अबीरला वचन देतो की आता काही झालं तरी तुझे बाबा कोण आहेत हे मी शोधून काढणार. तर मित्रांनो, इकडे आता आपल्याला पुढील भागात खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अखेर आता अबीर मंदिरातून आता चंद्रकांतला घरी घेऊन येणार आहे. त्यावेळी आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसणार आहे. तर आता चंद्रकांतला आता माहित असतं की भूतकाळात नक्की काय घडलं होतं. राजकुमारने कशा प्रकारे त्या दोघांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला आणि सावलीच्या दोन्ही बाळांना मारण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर चंद्रकांतलाही जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि सगळी प्रॉपर्टी कशा प्रकारे बळकावण्याचा प्रयत्न केला, हे सगळं आता आपणार आहे. चंद्रकांतच्या येण्याने सगळी समीकरणे बदलणार. मालिकेचे पुढील एपिसोड पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.